चांगलं कॉलेज मिळालं याचा अर्थ तुम्हाला चांगला जॉब मिळणारच आहे. याच्यामध्ये कसं होतं सर, हा ट्रेंड नाही, याच्यामध्ये स्टुडंटची एक सायकोलॉजी कशी असते का तो थोडासा 10 to 20% तो करेक्ट फॅक्टर आहे की जर एखाद्या स्टुडंटला समजा 2 स्टुडंट आहे, समजा ए आणि बी, एचं कॉलेज जर चांगलं असेल कम्पॅरेटिव्हली आणि बीचं कॉलेज कम्पॅरेटिव्हली ऍव्हरेज असेल, तर होतं कसं, एच्या कॉलेजचा ब्रँड वगैरे चांगला असल्यामुळे तिथे थोड्याशा प्लेसमेंटसाठी जास्त कंपन्या येतात, त्याच्यामुळे नॅचरली त्या स्टुडंटला अपॉर्च्युनिटीज जास्त मिळतात. सो त्याची जॉब मिळण्याचे चान्सेस कधी वाढतात जेव्हा त्याला, मी असं म्हणत नाही की कुठलाही स्टुडंट लगेच पहिल्याच इंटरव्ह्यू मध्ये पास होतो, हे पण होत नाही, पण नॅचरली त्याला त्याच्या कॉलेज सो कॉल्ड चांगलं असल्यामुळे त्याच्या तिथे येणाऱ्या कंपन्या किंवा प्लेसमेंटसाठीच्या कंपनीज येतात, तिथून त्याला अपॉर्च्युनिटीज जास्त भेटतात, त्याच्यामुळे नॅचरली त्या स्टुडंटचे चान्सेस वाढतात की जॉब मिळून जाण्याचे. पण जो स्टुडंट असा आहे जो टायर 2 टायर 3 इंजिनिअरिंग किंवा कुठल्याही डिग्रीच्या कॉलेजमध्ये शिकतात, त्याचा अर्थ असा नाही की त्याला अपॉर्च्युनिटीची दारही पूर्णपणे बंद झालेले आहे, फक्त ती दरवाजा, तो संधीचा दरवाजा उघडण्यासाठी, ठोठावण्यासाठी त्याला स्वतःचे स्किल खूप जास्त स्ट्रॉंग करणे, कारण ती एकमेव गोष्ट अशी आहे त्याच्या जोरावर तो दरवाजा ठोठावू शकतो, ही गोष्ट आहे. सो थोडंसं त्याच्यामध्ये फरक पडतो, पण इतका जास्त नाही.